आजचा आपला घटक आहे इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. तर आजचा आपला घटक आहे मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या तयार करणे. याचा स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत आणि या संख्या कशा तयार करतात हे आज आपण इथे शिकणार आहोत. करूया सुरुवात. चला तर बघा, पहिला प्रश्न आहे आपल्या स्वाध्यायातला. 0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळून उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा काय सांगितलंय. 0 ते 9 म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 यामधील 2, 4 आणि 6 हे अंक वगळून आपल्याला काय करायचंय? मोठ्यात मोठी संख्या बनवायची. तर तुम्ही वहीमध्ये ना कुठेतरी एका ठिकाणी खास करून किंवा तुमच्या वहीच्या शेवटच्या पानावरती या टीप लिहून घ्या. मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्या बनवण्याची टीप. त्यातली पहिली टीप आहे की मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना आपण दिलेले अंक हे सगळे उत्तर त्याप्रमाणे लावायचे. काय करायचे? उत्तर त्याप्रमाणे लावायचे. ठीक आहे. म्हणजे पहा, आता इथं कोणते कोणते अंक दिले आपल्याला सांगितले 0 ते 9 आणि त्यामध्ये 2, 4, 6 सगळे सोडून द्यायचे आणि हा प्रत्येक अंक हा एकदाच वापरायचा आहे. मग आपण काय करूयात? सुरुवातीला समजा जर आपण काय केलं असतं की हे कोणताही अंक आधी घेतला, समजा मी सुरुवातीला 1 घेतला आणि समजा नंतर 3 घेतला तर 1 पेक्षा 3 मोठा आहे. समजा तुम्ही 8 घेतला असता तर 3 पेक्षा 8 मोठा आहे. जर समजा मी 9 घेतलं तर ते 9 काय आहे? सगळ्यात मोठा आहे. म्हणजे 9 पासून सुरू होणारी संख्या आपली कशी असणार आहे? सगळ्यात मोठी संख्या असणार आहे. म्हणजे इथं आपण या टिपचा वापर करतोय की ज्या वेळेस मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते तेव्हा दिलेले अंक आपण काय करतो? उत्तर त्याप्रमाणे मांडतो. म्हणजे सगळ्यात आधी मोठा अंक येणार आहे आपला, म्हणजे तो असेल 9, त्यानंतर असेल 8, 7, 6 नाही वापरायचं आहे आपल्याला, 5, 4 नाही वापरायचं आहे, 3, 2 नाही वापरायचं आहे, 1 आणि 0. बघा, म्हणजे आपली सगळ्यात मोठी संख्या काय झाली? आपल्याला माहिती आहे कशी करायचं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे हजारांची, लाख, 10 लाख म्हणजे हे लाखांचे. आणि मग आपली सगळ्यात मोठी संख्या काय झाली? 98,75,310. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पहा. 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल? पहा, कोणते कोणते अंक दिले? 2, 4 आणि 6 हे अंक एकदाच वापरायचे आणि आपल्याला काय करायचंय? जेवढ्या संख्या तयार होतात तेवढ्या सगळ्यांची बेरीज करायची. किती अंक आहेत पहा? 3 अंक आहेत. म्हणजे आपली जी संख्या तयार होणार आहे ती किती अंकी असणार आहे? प्रत्येक अंक एकदाच वापरल्यानंतर 3 अंकी असणार आहे. म्हणजे एकक, दशक आणि शतकाची. मग आपण काय करूया? पहिल्या जागी एकक स्थानी 2 ठेवून किती अंक होतात बघूया. मी 2 इथे एकक स्थानी ठेवलं की हे 4 इथे लिहू शकते आणि 6 इथे लिहू शकते, किंवा 2 आहे असं असताना मी 6 इथे लिहू शकते आणि 4 इथे लिहू शकते. बरोबर आहे. समजा मी 4 माझं एकक स्थानी ठेवलं तर राहिलेल्या 2 संख्या आहे अशा म्हणजे 26 लिहू शकते, किंवा 4 आहे असं एकक स्थानी असताना हा 6 इकडे शतकाच्या घरात आणि 2 इथं अशी ही संख्या मी बनवू शकते. राहिलं माझं 6 जर एकक स्थानी घेतला तर हे पुढचं आहे असं, किंवा 6 एकक स्थानी असताना इथे 4 आणि इथे 2 अशा वेळेला या 6 संख्या वेगवेगळ्या तयार होऊ शकतात. आता या सगळ्यांची बेरीज मला विचारली. पहा, बेरीज करूयात आपण. 2, 2, 4, 8 आणि 4, 12, 6, 18 आणि 6, 24, 24 अशी 4,
2 4 2 6 6 12 2 14 6 20 2 22 आणि 4 26 म्हणजे आपली बेरीज येईल या सगळ्या अंकांची, या सगळ्या संख्यांची 2664. म्हणजे आपला चौथा पर्याय बरोबर असणार आहे तिथे. पहा पुढचा प्रश्न आहे 4 5 6 0 8. 4 5 6 0 आणि 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती. म्हणजे त्यांची बेरीज करायची, त्या दोन मोठ्यात मोठ्या संख्येची लहानात लहान संख्येची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेच्या निमपट म्हणजे भागिले 2 करायचे, निम्म करायचे. चला करूया सुरुवात. पहा इथे आपण 2 टीप वापरणार आहोत. पहिली टीप आहे आपली मोठ्यात मोठी संख्या आपण कशी तयार करतो. आता मी ते मोठ्यात मोठी लिहिण्यापेक्षा नुसतं मोठी संख्या म्हणते. मोठ्यात मोठी संख्या आपण कशी तयार करतो तर तिथं आपण आपले अंक काय करतो सगळे उतरत्या क्रमाने मांडणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मोठी संख्या आली आपली 8, त्याच्यानंतर मोठा आहे 6, त्यानंतर 5, नंतर 4 आणि नंतर 0. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. आता लहानात लहान संख्या काय तयार होते बघूयात आपण. लहान संख्या इथे आपण आपली दुसरी टिप वापरणार आहे. लहानात लहान संख्या तयार करताना आपल्या ज्या संख्या असतात त्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या असतात. पण चढत्या क्रमाने तर इथं सगळ्यात लहान संख्या पहिल्यांदा येईल. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे 0 आहे. पण 0 जर मी इथं मांडलं, अशी कोणती संख्या आहे का की जिची सुरुवात 0 ने होते. नाही ना. म्हणजे आपल्याला हा 0 सुरुवातीला लिहून चालणार नाही. तो कुठे लिहावा लागेल 2 नंबरच्या अंकावरती लिहावा लागेल. म्हणजे 0 आणि यानंतर मग राहिलेल्यापैकी सगळ्यात छोटा अंक कोणता आहे 4 आहे. तर तो 4 आधी येईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तो 0 लिहायचा आहे. बरोबर आहे. मग काय झालं अंक आपला 4. 4 नंतर 5, मग 6 आणि मग 8. म्हणजे ही झाली आपली लहानात लहान संख्या. आता या दोन्हीची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची. पहा 8 आणि 0 8, 6 आणि 4 10 शी 0 चला 1 5 5 10 आणि 11 शी 1 चला 1 6 आणि 7 आणि 0 7 8 आणि 4 12. या दोघांची बेरीज होते 1,27,108. आणि याची आपल्याला निमपट करायची आहे. निम्म करायचं म्हणजे भागिले 2 करायचे. बघा बरं मग 1,27,108 भागिले 2. तुम्हाला जसा बघायला येत असेल तसा करून पहा. हे आपण असं डायरेक्ट करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं इथं 1,27,108 म्हणून इथं भागिले 2 करू शकता. तर मी इथंच करते डायरेक्ट. पहा बेक बे, बेसक 12, इथं बे त्रिक 6, 1 शिल्लक राहिला म्हणजे झाले 11, बे पंची 10, 1 शिल्लक राहिला म्हणजे झाले इथं झाले 10, बे पंची 10 आणि हरायला 8, त्यासाठी बेचोक 8. म्हणजे आपलं उत्तर काय आलं निमपट किती आली आपली 63,554. म्हणजे आपला कुठला पर्याय बरोबर असणार आहे पहा तिसरा पर्याय बरोबर असणार आहे. बरोबर आहे की नाही. चला पुढे. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला 1 3 5 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती. कोणते कोणते अंक दिले 1 3 आणि 5. यांच्यापासून आपल्याला काय करायची आहे सर्वात मोठी संख्या बनवायची आहे, तसेच सर्वात लहान संख्या बनवायची आहे आणि त्या दोन्हीमधला फरक म्हणजे ते एकमेकांमधून आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे. आता आपण काय करूयात आधी ह्या दोन संख्या बनवूयात. किती अंकी संख्या बनवायची आपल्याला 6 अंकी म्हणजे 6 घरं असणार आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. जी लहानात लहान आहे ती पण आपली 6 अंकी बनवायची. बरोबर आहे. अंक आता किती दिले 3च दिले. आता पहा मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो मोठ्या अंकापासून सुरुवात करतो म्हणजे 5. पण त्यानंतर मी समजा इथं 3 लिहिलं, मी इथं 1 लिहिलं, मग राहिलेल्या अंकावरती काय येईल
तर आपल्याला काय करायचं आहे, आहे हेच अंक वापरून पूर्ण 6 अंकी संख्या बनवायची आहे. म्हणजे या राहिलेल्या रिकाम्या जागांवरती सुद्धा यातलाच कुठला तरी एक अंक येणार आहे. बरोबर आहे की नाही? समजा मी आहे हे रिपीट केलं, समजा तर काय झालं, ही एक अशी संख्या तयार झाली. पण समजा हे 5 इथं लिहिण्यापेक्षा जर मी इथं लिहिलं असतं तर ती संख्या जास्त मोठी झाली असती. बरोबर आहे की नाही? तसंच हे 5 मी इथं लिहिण्यापेक्षा इथं लिहिलं असतं तर ती त्याहून मोठी संख्या झाली असती. मला महत्त्वाचं काय आहे की माझी 6 अंकी संख्या तयार व्हायला हवी आणि त्यामध्ये हे 3 अंक हवे. आणि आपल्याला असं काही नियम दिलेला नाहीये की प्रत्येक अंक किती वेळा वापरायचा. बरोबर आहे? म्हणजे ती आपली चॉईस आहे. मग जर समजा आपण असं केलं की जे दिलेले अंक होते ते आधी शेवटी उतरत्या क्रमाने लिहून घेतले. 6 अंकी जागा होती, एक समजा इथून सुरुवात केली आपण, 1 2 3 4 5 6. मग बघा आपण काय करतोय, आधी दिलेले अंक आपण काय करणार आहे, मोठी संख्या करायची आहे, त्यामध्ये उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. मग किती अंक आहेत, 3 अंक आहेत, तर ते शेवटच्या ह्याच्यावरती आपण उतरत्या क्रमाने लिहून घेऊया. आणि पुढच्या राहिलेल्या 3 जागांवरती या राहिलेल्या 3 जागांवरती मी काय करणार आहे, जो सगळ्यात मोठा अंक आहे तोच परत परत लिहिणार आहे. म्हणजे 5 5 5 ही असेल म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. बरोबर आहे की नाही? इथे जर समजा 3 किंवा 1 आलं असतं तर ती संख्या याच्यापेक्षा छोटीच ठरली असती. हो की नाही? म्हणजे जर कमी अंक दिले असतील आणि त्याच्यापासून मोठीत मोठी संख्या तयार करायची असेल तर आपली पुढची टीप आहे, आपल्याला दिलेल्या संख्या आधी काय करायच्या आहेत, किती अंकी संख्या आहे तेवढ्या जागा आखून घेतल्या आपण आणि दिलेले अंक आधी काय केले आपण, मागून काय केले आपण, उतरत्या क्रमाने, म्हणजे असे उतरत्या क्रमाने म्हणा किंवा मागून जर आलो आपण एककांकडून आपण काय केले, चढत्या क्रमाने मांडून घेतले. आणि राहिलेल्या सर्व जागांवरती आपण काय करणार आहे, मोठी संख्या बनवायची म्हणून राहिलेल्या सगळ्या जागांवरती आपण काय करणार आहे, मोठा आकडा लिहित राहणार आहे. बरोबर आहे? तसंच सर्वात लहान संख्या बनवताना काय करायचं, आपल्याला डावीकडून उजवीकडे जाताना आपण काय करतो, संख्या चढत्या क्रमाने मांडत जातो. चढत्या क्रमाने मांडतो म्हणजे आधी काय यायला पाहिजे, 1 3 5. बरोबर आहे? राहिलेल्या जागांवरती काय लिहायचं, आता मी इथे 5 5 5 लिहिलं तरी चालेल का पहिल्यासारखं? नाही. कारण इथं 5 लिहिण्यापेक्षा जर समजा इथे 3 लिहिलं असतं तर ती संख्या जास्त छोटी होईल. त्याऐवजी मी इथे 1 लिहिलं तर ती संख्या सुद्धा जास्त छोटी होईल. आणि त्याही पेक्षा अजून एक छोटी संख्या याच्यात निघते. मग हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचं का? नाही. त्यासाठी आपल्याकडे अजून एक टीप आहे. काय करायचं आपण, जसं इथं वापरलं तसं आधी शेवटचे 3 अंक लिहायचे. तर शेवटच्या 3 अंकामध्ये मी हा काय केला, माझ्या या संख्या लहान तयार करताना कशा करतो आपण, चढत्या क्रमाने मांडतो. मग या शेवटच्या 3 अंकामध्ये मी माझे 3 ठिकाणामध्ये माझे 3 अंक मी काय केले, चढत्या क्रमाने लिहिले. बरोबर आहे? मग हे झालं 135. आणि इथं काय लिहायचं, मग सगळ्यात छोटी संख्या बनवायची आहे म्हणून या 3 अंकावर मी सगळ्यात छोटा अंक लिहिणार आहे. बघा बरं, हीच असेल की नाही आपली सगळ्यात छोटी संख्या. जर इथं कुठे 3 आलं असतं, 5 आलं असतं तरी त्याच्यापेक्षा ही सगळ्यात छोटी आहे की नाही. मग ही एक टीप आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता या 2 संख्या आपल्या झाल्या, सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी. आणि या दोन्हीमधला फरक आपल्याला विचारलाय. फरक म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. वरच्या संख्येतून खालची संख्या आपण काय करतोय, वजा करतोय. पहा, एकातून 5 जात नाही म्हणून इकडचा हातच्या घेतला, हातच्या घेतल्यानंतर इथे येतात 11, इथे राहतात 2. 11 मधून 5 गेले 6, इथे 2 आहेत, 2तून 3 जात नाहीत. परत मी हातच्या घेतला, इथं झाले 12, इथे राहिले 4. 12तून 3 गेले 9, 4तून 1 गेला 3, 5तून 1 गेले 4, 5तून 1 गेले 4, 5तून 1 गेले 4. म्हणजे यातील फरक आला 4,44,000 आणि 396. बरोबर आहे? वजाबाकी येते ना करायला? नसेल येत, विसरायला लागलाय, काही हरकत नाही. आपण अजून एकदा एका व्हिडिओमध्ये परत अजून. चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात. 2 8 5 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येतो? अंक काय दिले पहा, 2 8 5 आणि 4 यांच्यापासून आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आहे.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख. हा, आपल्याला कुठल्या अंकाचा विचारलाय? सर्वात मोठा अंक तयार करायचा आहे ज्याच्या 1000 स्थानी कोणता अंक आहे विचारले, म्हणजे या जागेवर कोणता अंक आहे विचारले. तर पहा, आता मगाशीच आपण टीप पाहिली, सर्वात मोठी संख्या तयार करायची आपल्याला, म्हणजे पहिल्यांदा दिलेले अंक आपल्याला काय करावे लागतील, इकडून शेवटून उजव्या बाजूने आधी भरून घ्यावे लागतील. आणि कसे भरणार आहोत आपण? सर्वात मोठी संख्या आहे त्यामुळे आपण ते कसे भरणार आहे? उतरत्या क्रमाने भरणार आहे, म्हणजे किंवा उजवीकडून येताना चढत्या क्रमाने भरणार आहे. म्हणजे इथं उजवीकडे पहिल्यांदा कोणता अंक येईल यातला? 2, त्यानंतर येईल 4, त्यानंतर येईल 5, त्यानंतर येईल 8 आणि मग राहिलेल्या याच्यावरती आपण काय करतो, जो मोठा अंक आहे तोच डबल रिपीट करतो. बरोबर आहे. आता आपला प्रश्न होता की हजाराच्या जागेवरती इथं कोणता अंक आलाय? कोणता अंक आलाय आपला? 8 आहे. बरोबर, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे 3, 5, 1, 0, 7, 9. मी लिहून घेते आधी. 3, 5, 1, 0, 7 आणि 9. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या आणि 6 अंकी सर्वात लहान संख्यांमध्ये 9 या अंकाच्या स्थानिक किमतीत फरक किती? पहा, या सगळ्या संख्या किती दिले? 6 अंक दिले. तर हे 6 अंक वापरून आपल्याला काय करायचंय? संख्या सुद्धा 6 अंकीच बनवायची आहे. प्रत्येक अंक एकदाच आला पाहिजे. सर्वात मोठी बनवायची आहे, सर्वात छोटी बनवायची आहे. चला आधी आपण काय करूया, संख्या बनवूयात. मोठी काय येईल पहा. मोठी संख्या बनवताना आपण काय करतो, आपल्या संख्या कशा मांडतो? उतरत्या क्रमाने. म्हणजे आधी मोठी येईल, म्हणजे 9, परत 7, 5, 3, 1 आणि 0. आणि सर्वात लहान बनवणार आहे तेव्हा या संख्या कशा येतील? चढत्या क्रमाने येतील. म्हणजे आधी काय येणार? 0 नाही. मगाशीच आपण पाहिलं 0 येतं का? नाही येत. 0 कुठे येतं? नेहमी 2 नंबरच्या जागेवर येतं. त्याच्या पुढची जी छोटी संख्या आहे ती पहिल्यांदा घ्यायची. म्हणजे 1, मग 0, मग 3, 5, मग 7 आणि मग 9. आता या दोन संख्यामध्ये 9 ची जी स्थानिक किंमत आहे ती आपण बघूया. मोठ्या संख्येमध्ये 9 ची स्थानिक किंमत काय आहे? पहा बरं, 9 कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. म्हणजे या 9 ची किंमत किती आहे? 9 लाख आहे. बरोबर आहे. आणि या 9 ची किंमत किती आहे? हे 9 कुठे आहे? एकक स्थानी आहे. म्हणजे या 9 ची किंमत आहे फक्त 9. मग आता या दोन्ही स्थानिक किमतीमधील फरक विचारलाय आपल्याला. म्हणजे याची वजाबाकी करावी लागेल. 0तून 9 जातं का? नाही जात. मग आपण इथून हातच्या घ्यायला गेलो, याच्याकडे काही आहे का? नाही. तो पुढे जाईल. म्हणजे थोडक्यात काय, असं करत करत पहिल्यांदा आपल्याला इथून इथं हातच्या घ्यावा लागेल. तेव्हा इथं राहतील 8 आणि इथं होतील 10. त्या 10 मधून एक इकडे जाईल आणि राहतील 9 आणि इथं झाले 10. त्यातून हातच्या गेला इथे 10, 9. त्यातून हातच्या गेला इथे 10, इथे 9. या 10तून इकडे हातच्या गेला इथे झाले 10, इथे राहिले 9. 10तून 9 गेला 1, 9 9, 9 9 9 आणि इथे 8 8. म्हणजे फरक आला आपला 8,99,991. बघा बरं कोणता ऑप्शन आहे आपला बरोबर. चला तिसरा ऑप्शन बरोबर आला की नाही. पुढचा प्रश्न बघूया. 5 आणि 6 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? 5 आणि 6 हे 2च अंक वापरायचे. 5 आणि 6 आणि संख्या मात्र किती बनवायची आहे? 8 अंकी बनवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अंकी बनवायची. आणि संख्या कशी बनवायची आपल्याला? सर्वात मोठी संख्या आणि तिचं वाचन कसं होईल विचारले. सर्वात मोठी म्हणजे काय? हे सगळे अंक आपल्याला काय करायचे? जितके अंक दिले तितके अंक आपल्याला उजवीकडून पहिल्यांदा भरायचे. आणि कसे भरणार आहोत आपण? सगळ्यात मोठी बनवायची आहे. म्हणजे आपल्याला उजवीकडून येताना कसं जायचंय? चढत्या
चढत्या क्रमाने जायचं. म्हणजे इथं 5 असेल आणि इथं 6 असेल. बरोबर आहे, कारण 5 इकडे असतं तर 56 झालं असतं. ते 65 पेक्षा नक्कीच लहान आहे. आता आपण काय करणार आहे, राहिलेल्या सर्व जागांवरती जो सगळ्यात मोठा अंक असतो तोच परत परत भरणार आहे. बरोबर. आता ही संख्या किती, आता या संख्येचं आपल्याला वाचन करायचं. पहा, एकक दशक शतक, ही 2 हजारांची घरं, ही 2 लाखांची घरं आणि हे कोटीचं. म्हणजे याचं वाचन कसं होईल, 6 कोटी 66 लाख 66,665. बरोबर आहे. पहा ऑप्शन कोणता बरोबर आहे आपला. आपण लाख म्हणालो तिथे लक्ष म्हटलंय त्यांनी, म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे, 6,66,66,665. म्हणजे चौथा ऑप्शन यातला काय आहे, बरोबर आहे. की नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे पहा. पुढचा प्रश्न आहे 93570. 9 3 5 7 आणि 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करा आणि त्यांच्या बेरजेचा 1/3 किती. पहा, या अंकांपासून आपल्याला 5 अंकी सर्वात मोठी आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या बनवायची. आता सर्वात मोठी बनवताना आपण काय करतोय, या संख्या आपल्या डावीकडून काय करतोय, उतरत्या क्रमाने लिहितो. म्हणजे 9, मग 7, मग 5, मग 3 आणि मग 0. सर्वात लहान बनवताना आपण काय करतो, याच संख्या डावीकडून उजवीकडे काय करतो, आपण चढत्या क्रमाने लिहितो. चढत्या क्रमाने म्हणजे मग 0 आधी येईल का, तर नाही. आपला नियम काय आहे की 0 जर असेल तर ते कुठल्या स्थानावर येतं, दुसऱ्या स्थानावर येतं. आणि नंतरची जी राहिलेली लहानात लहान संख्या असेल, जो अंक असेल, लहानात लहान अंक असेल, तो आपला काय होणार आहे, पहिल्या जागेवरती आपण भरणार. जसे इथे 0 नंतर लहानात लहान अंक कोणता आहे, 3, मग तो आधी लिहिला जाईल आणि त्यानंतर 2 नंबरच्या जागेवरती आपलं 0 येईल. त्यानंतर मग 5 7 आणि 9. आता यांच्या बेरजेचा 1/3 विचारलाय. यांची बेरीज करूयात. 9 आणि 0 9, 7 आणि 3 10 शी 0, 5 1, 5 आणि 3 5, 11 शी 1, 5 1, 7 आणि 8 आणि 9 3 12. याचा 1/3 म्हणजे काय, भागिले 3. करून बघूया चला. 1,28,109 भागिले 3. 3 1 3, 3 4 12, इथे 3 2 6, 2 राहिले, 21 झाले. 3 7 21, 0ला भाग जात नाही 0 आणि 9ला भाग दिला 3 त्रिक 9. म्हणजे 1/3 याचा येतो 42,703. बघा बरं मग आपला कोणता पर्याय योग्य आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे. 0 1 2 8 आणि 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल. पहा, आकडे दिले 0 1 2 8 आणि 6 आणि यांच्यापासून किती अंकी संख्या बनवायची आहे, 9 अंकी सर्वात लहान संख्या बनवायची. 9 अंकी 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता पहा, आपल्याला काय करायचं, सर्वात लहान संख्या बनवायची. सर्वात लहान संख्या बनवताना आपण काय करत असतो, त्याची सुरुवात ही सगळ्यात लहान अंकाने करतो. बरोबर आहे. जसं इथे काय येईल, समजा सगळ्यात लहान अंक कोणता आहे, 0. पण 0 आपण पहिल्या जागेवरती कधीच घेत नाही. बरोबर आहे की नाही. तर पहिल्या जागेवरती आपल्या काय येईल, इथे 1 येईल आणि 0 हा नेहमी कुठे येतो, दुसऱ्या अंकावरती. बरोबर आहे. त्यानंतर आपण अजून एक टिप पाहिली होती की ज्या वेळेला आपल्याला कमी अंक दिले असतील आणि मोठ्या अंकी संख्येला तयार करायला सांगितलं असेल तर हे सगळे अंक पहिल्यांदा आपण काय करतो, उजव्या बाजूनी भरत येतो. आणि ते लहान संख्या बनवायची आहे, त्यामुळे सगळे आपण कसे भरणार आहोत,
चढत्या क्रमाने भरणार आहोत. जसं इथे येईल तुमचा, आता इथे ऑलरेडी जो मगाशीचा नियम होता आपला की 0 2 नंबरच्या अंकावर येतो, तर ते इथं आपण भरलेला आहे. त्यामुळे इथं भरत असताना तो 0 2 नंबरच्या जागेवर घ्यायचा नियम पाळायची आपल्याला गरज नाही, कारण संख्या तिथे सुरू होत नाही, आपली संख्या इथून सुरू होते आणि आपण तो नियम इथं पाळलेला आहे. मग इथं काय करूयात आपण, आधी हे दिलेले 5 अंक ह्या उजवीकडून 5 जागांवरती काय करूयात आपण चढत्या क्रमाने मांडून घेऊ. जसं 0 1 2 6 आणि मग 8. बरोबर आहे. आणि आता राहिलेल्या जागांवरती आपण काय करत असतो, जो सगळ्यात लहान अंक आहे तो रिपीट करत असतो. म्हणजे इथं सगळीकडे 0 आणि 0 आलं. बरोबर आहे. इथं पण मी 0 लिहिलं असतं तर ती संख्या झाली असती का, नाही. त्यासाठी मी काय केलंय, इथं 2 नंबरचा जो लहान अंक आहे तो सुरुवातीला घेतला, म्हणजे मागाशीची आपली टिप आपली इथं फॉलो झाली. बरोबर आहे. आता आपला प्रश्न होता की मग ही जी तुम्ही 9 अंकी संख्या तयार केली लहानात लहान, त्याच्यामध्ये 0 किती वेळा आले. बघा किती वेळा आलं, 4 वेळा. बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे पहा. पुढचा प्रश्न आहे 2 4 6 8 7 आणि 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल. चला करून बघूयात. अंक काय आहेत आपले, 2 4 6 8 7 आणि 0. यांच्यापासून काय करायचं आपल्याला, 6 अंकी सर्वात मोठी संख्या बनवायची. सर्वात मोठी संख्या किती अंकी, 6 अंकी. 1 2 3 4 5 6. किती अंक दिले, 6 दिले आणि सांगितले प्रत्येक अंक एकदाच वापरायचे. मग आपण काय करतो अशा वेळेला, बरोबर आपण काय करतो, हे सगळे अंक मोठी संख्या बनवायची आहे त्यामुळे सगळे अंक काय करतो उतरत्या क्रमाने मांडून घेतो. म्हणजे इथं पहिल्यांदा येईल 8, मग येईल 7, मग 6, मग 4, मग 2 आणि मग 0. ही झाली आपली सर्वात मोठी संख्या. बरोबर आहे. आता प्रश्न त्याचा हा आहे, एकक दशक शतक हजार आणि 10,000. तर त्यांनी असं विचारले की 10,000च्या जागेवरती जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि एकक स्थानावरच्या अंकाची किंमत यांचा गुणाकार किती येईल. तर आता पहा, 7ची स्थानिक किंमत किती व 0ची किती, मग त्यांचा गुणाकार एवढं करायची आपल्याला गरज नाही. का नाही सांगा बरं, कारण एकक अंकावरती काय आहे, 0 आहे आणि याचा गुणाकार करायचे. मग कोणत्याही संख्येचा 0शी गुणाकार केला म्हणजेच कोणत्याही संख्येला 0ने गुणलं की आपलं उत्तर नेहमी किती येतं, 0च येतं. बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढचा प्रश्न आहे, कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. तर त्यांनी अंक दिलेले आहेत आपल्याला. पहिला बघूयात आपण. पहिला आहे 13,957. दुसरा आहे 13,579. तिसरा आहे 13,759 आणि चौथा आहे 13,975. तर पहा आपल्याला संख्या विचारली त्यांनी सगळ्यात छोटी, म्हणजे त्याच्यामधले प्रत्येक अंक हा कसा असणार आहे, चढत्या क्रमाने असणार आहे. तर बघूयात आपण याच्यामध्ये आहे का, नाही. 9 मध्ये आलं म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे का, नाही. दुसरा ऑप्शन बघूया, प्रत्येक अंक चढत्या क्रमाने आहे का, 1 3 5 7 9 आहे म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. आणि मग आपल्याला पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायाकडे जायची गरजच नाहीये, हो की नाही. चला पुढचा शेवटचा प्रश्न बघूयात. पहा शेवटचा प्रश्न आहे 3 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी संख्या लिहा. 3 5 आणि 7 वापरून 5 अंकी संख्या करायची. मग आपली टीप काय सांगते, आपल्याला काय करायचंय, दिलेले अंक जे आहेत किती आहेत, 3 अंक आहेत म्हणजे 1 2 3. त्या शेवटच्या घरामध्ये घ्या, आपल्याला काय करायचे आहेत, सर्वात मोठी संख्या करायची आहे. म्हणजे हे काय करायचे आहेत आपल्याला, डावीकडून उतरत्या क्रमाने, म्हणजे इथं 7 इथं 5 आणि इथं 3 येईल
आणि राहिलेल्या घरामध्ये जो सगळ्यात मोठा अंक आहे तो आपला काय होणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणजे आपली संख्या काय आली 77,753. म्हणजे आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. होय की नाही? ठीक, थांबूयात आता. थँक्यू.